नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ह्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आजचा व्लॉग पण मराठीमध्ये होणार आहे, कारण मुंबई गोवा हायवेची अपडेट ही मराठीतच झाली पाहिजे, ठीक आहे ना. सो आता गणपती संपलेले आहेत. काल 5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. त्याप्रमाणे रात्रीपासून सुरुवात झालेली आहे. सो आपली साईट त्या साईडलाच होती आणि थोडंसं मार्केटमध्ये कामसुद्धा होतं. मी म्हटलं चला जाऊया गोप्रो घेऊन, कारण आज माझा विचारच नव्हता की गोप्रो घेऊन जायचं म्हणून, कारण पावसाचे हालचाल तुम्ही बघू शकता कुठल्या पद्धतीचे आहेत. सो मला वाटलं की आज आपण घेऊन जायचं नाही गोप्रो. सकाळी आपला प्लॅन चेंज झाला. बाई जातो आहे मुंबई गोवा हायवेवरून आणि आजचं कंटेंट भारीच आहे, कारण ट्रॅफिक ही मुंबई गोवा हायवेवर एका ठिकाणी होते, ठीक आहे ना. आणि बायकर्स लोक एकदम खपाखप रपारप चाललेले आहेत. आता मी काय झालं माहिती आहे, सकाळी मॉर्निंगला लवकरच चाकरमाने निघालेत आणि आता वाजले 12:30. तर मला तेवढं रेकॉर्ड करता येणार नाही, म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार जास्त बायकर्स लोक सकाळी मॉर्निंगलाच निघतात, ठीक आहे ना. कोण दुपारहून निघत नाही आहे. आणि आज पाऊससुद्धा मस्त एकदम चकाचक आहे. सकाळपासून एकही थेंब पडलेला नाही पावसाचा. सो मला वाटलं की आज आपण करावा ब्लॉग. आय होप पुढे पाऊस नसावा, कारण ट्रॅफिकमध्ये पाऊस भेटला की झाला सत्यानाश. कारण एकतर आपण ही LED बॅग घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पाऊस जर पडला तर परत हे बघा, पावसाचं नाव काढलं हे आला. हे असं आहे हो परिस्थिती. मी म्हटलं सकाळपासून पाऊस पडला नाही, थोडं आलो 1 किलोमीटर अंतरावर आणि हे पावसाचं बघा काय हाल. ही परिस्थिती आहे सध्याची, ठीक आहे. मार्केटमध्ये थोडंसं काम होतं नाही. आणि मी आता तुम्हाला पुढे जातो. एक लोकेशन मुगोली फाट्यापासून आहे ना, एवढी ट्रॅफिक होते ना तुम्ही विचार नाही करू शकत. तिथून गाडी हालता म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला माणगाव क्रॉस करायला 1 ते 1.5 तास लागतो, जास्तीत जास्त ट्रॅफिक असेल तर. आणि जर छोटा मोठा काही प्रॉब्लेम झाला तर अजूनच ट्रॅफिक होऊन जाते. हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि अशी लालपरी बंद पडली की अजून सत्यानाश. सगळे तर वरूनच चाललेत आणि हेवी गाड्या आणि बंद ठेवल्यात. अरे वा, सर्व्हिस रोडची काय परिस्थिती आहे ट्रॅफिक मजबूत आहे, एकदम मजबूत. ठीक आहे, आपल्याला काय जास्त लांब नाही जायचं आहे, त्याच्यामुळे आपण काय जास्त घाई नाही करणार आहे. नॉर्मली आपण आपल्या स्पीडमध्ये चालवतो आहे, कारण जेणेकरून आपल्याला एकदम नॉर्मली शूटसुद्धा झालं पाहिजे. तर बघू शकता आता ट्रॅफिक इथून. हे तर नेहमीचंच आहे, सॅटर्डे संडे आला की इकडे यायलाच मन होत नाही, असं सीन होतो. म्हणजे तुम्ही विचार कराल की भाई सॅटर्डे संडेला आपण राईड मारू शकतो का, तर तसं म्हणायला गेलं तर मारू शकतो, पण प्रॉब्लेम होतो काय माहिती आहे, इकडे ट्रॅफिक असली ना का सगळा मूड ऑफ होतो. सकाळी निघालो 2-3 वेळेस तर माझं असंच झालं, एकदम दिमाग खराब होऊन गेला माझा. आताच उलटं आहे. पहिलं गावी यायला ट्रॅफिक होती 8 दिवसापूर्वी, आणि आता आहे जायला ट्रॅफिक, ठीक आहे. दोन्ही वेळेस आणि दोन्ही सीन क्रिएट होतात, एकतर जात्या वेळेस आणि एकतर येत्या वेळेस. बाईक निघून जाते, फक्त प्रॉब्लेम कुठे होतो माहिती आहे काय, प्रॉब्लेम होतो जे मोठे बाईक्स आहेत ना, कार्स वगैरे आहेत ना, 4 व्हीलर्स, त्यांना प्रॉब्लेम होतो, बाकी काही सीन होत नाही. वाट करतच जावं लागणार आहे आता. वाट
थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, ट्रॅफिकमध्ये थांबायचं नाही, चालतच राहायचं. मेन मुद्दा आहे ना, हा जो रोड आहे ना, हा व्हायला पाहिजे होता. हा बायपास होणार होता, बट ह्याचं काम पूर्णपणे थांबलं आहे. आता बायपास होणारच नाही आहे. पण सीन काय माहिती आहे काय होणार तरी काय नक्की. आता बायपास तर पूर्णपणे ब्लॉक झाला आहे. रेल्वेवाल्यांचा नकारच आहे ना, त्याच्यामुळं पूर्णपणे ठप्प झालेला आहे. मला असं वाटत होतं की ह्याची व्हिडिओ आहे ना बनवायला हवी होती अगोदर. ते भाऊ बाईकवाले आहेत ना, त्यांच्यासाठी स्पेशली मला असं वाटलं की व्हिडिओ बनवा. बट मला एकतर प्रॉपर माहिती नाही त्या रोडची, त्याच्यामुळं मी काय तिकडे लक्ष दिलेलं नाही. आणि गवत वगैरे झालं असेल आणि जर मोठ्या गाड्या 4 व्हीलर्स वगैरे तिकडून येत असेल तर भाई चिखल झाला असेल तर आपण रिस्क नव्हतो घेणार. आणि बायपासचं काम दाखवणं म्हणजे भाई काय बोलू तुम्हाला, तिकडे जाणं आउटसाईड आहे पूर्ण. हे असे असतात ना आगाऊ साले, छपरी बाईकर्स जसे म्हणतात ना, तसे कारवालेसुद्धा असतात. अरे घाई तर सगळ्यांनाच आहे, बट प्रॉब्लेम काय व्हायला पाहिजे माहिती आहे, असं जर कोणी आणून स्पीडमध्ये असेल, त्याला जर बाईक कंट्रोल नाही झाली तर काय होणार त्याचं. आता मला जाणून बुजून मी बरोबर राईट साईडनी गाडी काढत होतो, पण हाच मध्ये आला येडा बघत. मरणाची ट्रॅफिक आहे, मरणाची कोकणी भाषेत. बघा कोकणात पण असे पार्ट्स आहेत, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर. तिकडे आहे ना प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळी लँग्वेज आहे. जशी आमची माणगावमध्ये वेगळी थोडीशी लँग्वेज आहे. म्हणजे काही शब्द असे आहेत ना की जाम भारी आहे, मरणाची ट्रॅफिक आहे, असे काही शब्द आहेत ना, ते म्हणजे अरे यार खिचड शी यार. या चिखलातून जायला हट छी 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 छी. एमटी. चल रे भावड्या, चल. पाऊस नाही आला पाहिजे, पाऊस. झाला सत्यानाश. इकडून काढले तर इकडून लागली ट्रॅफिक. एक वेळेस आपण पण राहत होतो असंच, मुंबईवरून अपडाऊन करत होतो. त्यावेळेस आपली पण सुद्धा परिस्थिती अशी होती. त्यावेळेस मुंबई गोवा हायवेचं थोडं पण काम नव्हतं चालू. आत्ता हे चालू झालं आहे, पण तेव्हा ही परिस्थिती नव्हती.
तेव्हा सिंगल लेन असूनसुद्धा कधी कधी ट्रॅफिक नाही व्हायची, नॉर्मलीच असं व्हायचं. पण आता एवढी ट्रॅफिक होते ना, काय बोलू शकत नाही आपण. जाम आहे तर काय करणार, उडून जाणार. वाव. येऊ दे येऊ दे. जिथून निघता येईल तिथून निघा, जिथून जाता येईल तिथून जावा, पण जावा. आले गणपती गेले गणपती. आता चाकरमानी निघून जातील आणि गाववाले तसेच राहतील. हा विषय मोठा विषय आहे. कारण हे चाकरमानी 5-7 दिवस येतात राहतात आणि आम्हाला एकटे पाडून जातात. बरोबर आहे ना. विषय कसा आहे, खोल विषय, गंभीर विषय, विषय हार्ड आहे एकदम. वाव. पूर्ण लोक सुटलेत आता चाकरमानी. आता बघा इथे आता काही लोक ट्राय करतायत की लेफ्टला गाडी काढायची, पण मला असं वाटतं मी जाता जातापर्यंत कोणाशी तरी बाचाबाच करेन मला असं वाटतं. कारण आता मोठे ट्रक वगैरे या लोकांनी बंद केलेत. जर चालू असते ना तर अजूनही प्रॉब्लेम क्रिएट झाला असता. आता या ठिकाणी पोलीस लोक उभे आहेत म्हणून, नाहीतर रॉंग साईडनी पण लोक गाड्या टाकतात. आता गेल्या संडेला, त्याच्या आदल्या संडेला 2 आठवड्यापूर्वी एवढा प्रॉब्लेम झाला होता, गाड्या रॉंग साईडने सुद्धा येत होत्या. आता ट्रॅफिक तुम्ही बघू शकता किती आहे. आणि तुम्ही विचार देखील करू शकत नाही की एवढी ट्रॅफिक आहे. नाही, एवढी ट्रॅफिक आहे. बघा आता मोगोली फाट्यापासून ऑलमोस्ट 500 मीटरवर पाठी ट्रॅफिक गेलेली आहे. आता असंच चालू राहणार 2 दिवस. आज उद्या एवढी नाही, बट आज आहे ना, आज एवढी ट्रॅफिक असणार आहे की तुम्ही बघू शकता पूर्ण ब्रिज जाम आहे, जाम. हेच जर ठिकाण असतं, जर पूर्ण हायवे प्रॉपर झाला असता तर एवढी ट्रॅफिक नसती झाली. आता यांना जवळपास मार्केट एकदम मोकळा आहे, पण यांचं सीन काय क्रिएट झालं आहे बघा तुम्ही. पूर्ण पाठीपर्यंत गेले. आता जसं जसं पब्लिक वाढत राहणार तसं ट्रॅफिक पाठीमागे होत जाणार. आता ह्याचं रूपांतर पाठीमागे अजून किती वेळ लागू शकेल हे तुम्ही विचार देखील करू शकत नाही. असं आहे. आता ह्यांनी लोडिंग गाड्या पूर्णपणे बंद केल्या. तुम्ही बघू शकता ब्रिजवर लोडिंग गाड्या लागलेत. तर मित्रांनो, ही झाली आजची व्हिडिओ आपली. आणि ट्रॅफिक तर ही होतच राहणार आहे आज उद्या 2 दिवस. मला तर वाटतं संडेपर्यंत ट्रॅफिक ही अशीच चालू राहणार आहे. कारण काही लोक एक्स्ट्रा सुट्टी काढून येतात, तरी मला असं वाटतं संडेपर्यंत राहणार आणि नंतर संडे नंतर निघून जाणार. तर ही होती आजची व्हिडिओ. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस आउट, राईड हार्ड अँड राईड सेफ. टेक केअर. बाय बाय.